उपवास म्हटला की साबुदाणा खिचडी ही सर्वांच्याच घरी बनते, पण खूप वेळा असं होते की आपण साबुदाणा भिजू घालायला विसरतो आणि घाईघाईमध्ये साबुदाणा भिजू घालतो. त्याने काय होते, आपली साबुदाणा खिचडी ही एकदम चिकट होते. तर आज आपण झटपट अशी साबुदाणा खिचडी खाण्यासाठी एकदम चविष्ट कशी बनवायची ते मी तुम्हाला माझ्या रेसिपीमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वांना नमस्कार. कसे आहेत सर्वजण? चला झटपट अशी साबुदाणा खिचडी कशी बनवायची बघूया. त्यासाठी इथे मोठी वाटी मी साबुदाणा घेतलेला, छोटी वाटी शेंगदाणे, थोडंसं मीठ, हिरवी मिरची आणि 3 आलू. तर आपण सर्वात पहिले साबुदाणा भिजू घालणार आहे. तर साबुदाणा भिजू घालण्यासाठी साबुदाण्याला पहिले मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. बघू शकता साबुदाणा जो आहे थोडा थोडा करून आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. साबुदाणा एकदम पिठासारखा बारीक नाही करायचा आहे, तर भगरसारखा थोडा जाडसरच आपल्याला बारीक करायचा आहे. बघा आता साबुदाणा मी कशा प्रकारे बारीक केलेला आहे तुम्हाला दाखवते. बघू शकता साबुदाणा मी असा थोडा जाडसरच बारीक करून घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपण भिजत घालूया. तर त्यासाठी मी याच्यामध्ये पाणी घालते आणि साबुदाण्याला छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. घाबरायचं काही टेन्शन नाही, जास्त पाणी झालं म्हणून त्या साबुदाणा काही चिकट होणार नाही. जे जास्तीचं पाणी आहे ते आपण त्याच्यामधनं काढून घेणार आहोत. मी तुम्हाला दाखवते की मी साबुदाण्यामध्ये किती प्रमाणात पाणी ठेवलेलं आहे. बघू शकता मी साबुदाण्यामधलं जास्तीचं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि साबुदाण्याच्या खाली असं एवढं पाणी आपण साबुदाण्यामध्ये ठेवायचं आहे. आता मी झाकण ठेवून साबुदाण्याला 5 मिनिट भिजण्यासाठी साईडला ठेवते. खिचडी बनवण्यासाठी सर्वात पहिले आपण शेंगदाणे जे आहे ते भाजून घेऊया. मी कढई पहिलेच तापण्यासाठी गॅसवर ठेवलेली. आता छान मी शेंगदाणे जे आहे ते बारीक फ्लेमवर छान असे भाजून घेते. शेंगदाणे बारीक फ्लेमवर भाजले की शेंगदाणे जे आहे ते खरपूस असे भाजले जातात. शेंगदाणे भाजेपर्यंत मी आलूचे साल काढून घेते. बघू शकता अशा प्रकारे मी तिन्ही पण आलूचे साल काढून घेतलेले आहे. आणि आलूची साल काढली की नेहमी आलू पाण्यामध्ये ठेवायचे, नाहीतर आलू जे आहे ते काळे पडतात. आणि आता मी तिन्ही पण आलू जे आहे ते छान असे बारीक बारीक आकारात कट करून घेते. बघू शकता मी 3 पण आलू छान असे बारीक कट करून घेतले आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून ठेवले. आता आलू साईडला ठेवते. आपले शेंगदाणे भाजले का बघूया. तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजलेले आहे. आता हे शेंगदाणे मी एका कटोरीमध्ये काढून घेते. आता शेंगदाणे कटोरीमध्ये मी काढलेले आहे आणि हे शेंगदाणे मी साईडला थंड होण्यासाठी ठेवून देते. आता साबुदाणा खिचडी जी आहे ती तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपण हिरवी मिरची जी आहे ती छान अशी बारीक बारीक कट करून घेऊया. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरची घेऊ शकता. आता मी साबुदाणा बघते छान भिजला का नाही. बघू शकता आपला साबुदाणा छान असा भिजलेला आहे, कसलाही तो चिकट झालेला नाही आहे. आता आपण खिचडी बनवूया. त्यासाठी मी कढई गॅसवर छान तापवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 पळी तेल घालते. बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालूया. तेल एवढं गरम करून घ्यायचं की मिरची टाकल्याबरोबर अशी छान तडतडायला लागली पाहिजे. मिरची छान आपण 10 सेकंद अशी तळून घेऊया. बघू शकता मिरची छान तळली. आता त्याच्यामध्ये मी आलू टाकते. आलू आणि मिरचीला छान तळू द्यायचं. तोपर्यंत थंड झालेली शेंगदाणे मी मिक्सरमधून बारीक करून घेते.
बघू शकता असं आपल्याला मिक्सरमधून शेंगदाणे बारीक करून घ्यायचे, जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही। चला आता आपण बघूया आपले आलू शिजले का नाही। मी अधूनमधून 2-3 वेळा आलूला छान आलटीपलटी करून घेतलेलं होतं। बघू शकता आपला आलू पण छान असा लाल लाल झालेला आहे। आता त्याच्यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे। तर पहिले साबुदाणा जो आहे तो कटोऱ्यामध्ये छान असा मोकळा करून घ्यायचा। आता मी साबुदाणा छान मोकळा करून घेतला आणि तो आता आलूमध्ये टाकते। कटोरीमध्ये साबुदाणा मोकळा करून घेतला की आपल्याला कढईमध्ये हलवायला जास्त त्रास जात नाही। आता बघू शकता तुम्ही थोडा पण साबुदाणा चिकट असा बिलकुल झालेला नाही। आता मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकते, जे शेंगदाणे आपण बारीक करून घेतलेले, आणि चवीपुरतं मीठ। मी इथे सेंधा मीठ वापरलेला आहे, जे उपवासाचं मीठ असते। तुम्ही याच्यामध्ये साधं मीठ घातलं तरी चालेल। आता साबुदाणा खिचडी जी आहे ती मी छान एकजीव करून घेते। बघू शकता छान मी साबुदाणा खिचडी जी आहे ती एकजीव करून घेतलेली आहे, बिलकुल चिकट झालेली नाही आहे। आता झाकण ठेवून छान आपण साबुदाणा खिचडी होऊ देऊया। आता साबुदाणा खिचडी सोबत खाण्यासाठी छान अशी मिरची तळून घेऊया। तर मी इथे 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे। छान धुवून त्याला असं उभं कट मारून घेऊया, जेणेकरून ते तेलामध्ये फुटणार नाही। आता मिरची कट करून घेतलेली आणि मी छोट्या कढईमध्ये छान मिरची अशी तळून घेते। मी तेल आधीच गरम करून घेतलेलं। बघू शकता आपली मिरची पण अशी छान अशी तळून झालेली आहे। आता मी याला साईडला एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेते आणि मिरची गरम असतानाच त्याच्यावर छान असं मीठ घालायचं। तुम्ही याच्यावर निंबू टाकलं तरी चालेल। एकदम चटपटीत अशी मिरची आपली तयार झालेली आहे साबुदाणा खिचडी सोबत। चला आपण बघूया आपली साबुदाणा खिचडी शिजली का नाही। बघू शकता तुम्ही आपली साबुदाणा खिचडी जी आहे ती बिलकुल अशी चिकट झालेली नाही आहे, एकदम सुटसुटीत अशी झालेली आहे। तुम्ही माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला खरंच सांगते मी, अशी साबुदाणा खिचडी तुम्ही एकदा बनवली ना तर तुम्ही साबुदाणा कधीच भिजू घालणार नाही। तुम्ही अशी झटपट अशी साबुदाणा खिचडी नक्की बनवाल। बघू शकता मी प्लेटमध्ये साबुदाणा खिचडी घेतलेली आहे, गरम गरम आहे। वाफ बघू शकता तुम्ही खिचडीमधनं कशी निघत आहे। खिचडी सोबत खाण्यासाठी मी मिरची पण घेत आहे आणि साबुदाणा खिचडी सोबत निंबू नसलं तर मग वेगळीच गोष्ट। आता छान निंबू पण कट करून घेते। माझी जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।